मागे उभा मंगेश पुढे उभा मंगेश, मागे उभा मंगेश पुढे उभा मंगेश, माझ्याकडे देव माझा पाहतो आहे, माझ्याकडे देव माझा पाहतो आहे, मागे उभा मंगेश पुढे उभा मंगेश, मागे उभा मंगेश पुढे उभा मंगेश. हे गाणं आहे 1980 साली प्रदर्शित झालेल्या महानंदा या चित्रपटातलं आणि याला संगीत दिलेले डॉक्टर हृदयनाथ मंगेशकरांनी आणि हे गायलंय लता मंगेशकर आणि आशा भोसलेंनी. यातील स्त्री व्यक्तिरेखाही तितक्याच वास्तवतेने प्रकट झालेले हे आपण पाहणार आहोत. पण तत्पूर्वी 25 मे 2023 ला UPSCचा जो रिझल्ट आला त्या रिझल्टमध्ये पहिले 4 रँक हे मुलींचे आलेले. त्यामध्ये इशिता किशोर, गरिमा लोहिया, उमा हर्टी एम आणि स्मृती मिश्रा या 4 पैकी दोघींचे पालकत्व हे एकेरी आहे आणि तरी देखील त्यांनी हे यश संपादन केलेले. स्पर्धा परीक्षेमध्ये अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांचं कष्ट तर आवश्यक असतंच, पण त्याबरोबर त्यांच्या पालकांचंही कष्ट तितकंच महत्वाचं असतं. तसं पाहता 2021 मध्ये जर आपण पाहिलं तर त्यामध्ये देखील UPSC मध्ये पहिले 3 रँक हे मुलींचेच आलेले. 2021 साली 74% पुरुष हे UPSC मध्ये सिलेक्ट झालेले होते, तर 26% महिला या UPSC उत्तीर्ण झालेल्या होत्या. 2021च्या तुलनेत जर 2023 मध्ये आपण पाहिलं तर हे प्रमाण 66% पुरुष आणि 34% स्त्रिया किंवा मुली असं आहे. म्हणजे जवळजवळ 9% हे महिलांचं प्रमाण वाढलेलं आपल्याला दिसून येईल. पहिला 4 2023 मध्ये पहिले 4 रँक हे मुलींचे. पहिल्या 10 मध्ये 6 महिला आहेत. पहिल्या 25 मध्ये जवळजवळ 14 महिला या परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालेले आहेत. सांगायचंय काय की हळूहळू स्त्रियांचं प्रमाण या स्पर्धा परीक्षेतलं वाढत चाललेलं. हे केवळ स्पर्धा परीक्षेपुरतच मर्यादित नाही, तर 2023 सालीच जो 12वीचा रिझल्ट लागला तो एकूण रिझल्ट 94.22% असा लागला. त्यामध्ये मुलींचा रिझल्ट 95.35% लागला, तर मुलांचा रिझल्ट हा 93.29% लागला. म्हणजे येथेही मुलींचं प्रमाण हे मुलांपेक्षा जास्त आहे. 2 जूनला जो महाराष्ट्र बोर्डाचा म्हणजे SSCचा रिझल्ट लागला तो रिझल्ट होता 93.83% असा हा एकूण रिझल्ट होता. त्यामध्ये 95.87% मुलींचा रिझल्ट आलेला होता, तर 92.5% हा मुलांचा रिझल्ट आलेला होता. म्हणजे या SSCच्या परीक्षेत देखील मुलींचं प्रमाण हे मुलांपेक्षा जास्त आहे. सांगायचंय असं की शासनाने महिला सबलीकरणाच्या दृष्टिकोनातून किंवा सशक्तीकरणाच्या दृष्टिकोनातून ज्या वेगवेगळ्या उपाययोजना ज्या योजना राबवल्या त्यातून हे रिझल्ट आपल्याला समोर येत आहेत. बऱ्याचदा असं म्हटलं जातं की स्त्री ही स्त्रीची शत्रू आहे, पण हा विचार हळूहळू लोप पावत चाललाय. तो हळूहळू सुधारतो. मी मगाशी तुम्हाला म्हणाले होते महानंदा चित्रपटाविषयी. त्या चित्रपटात अशाच 4 स्त्री व्यक्तिरेखा साकारलेल्या आहेत. जे तुम्हाला आता मी म्हणाले की स्त्री ही स्त्रीची शत्रू असते,
जर तसा विचार केला तर या चित्रपटातील महानंदा ही जी व्यक्तिरेखा आहे तिची आईचं व्यक्तिचित्र किंवा व्यक्ती महत्व हे या वाक्याला उद्देशून असेल, म्हणजे स्त्रिया या स्त्रियांच्या शत्रू असतात हे महानंदाच्या बाबतीत तिच्या आईशी असलेल्या नात्यातून दिसून येतं. पण याच पिक्चरमध्ये महानंदाचं व्यक्तित्व हे जेव्हा सारं काही सहन करून आपल्या मुलीला या पाशातून बाहेर काढणार, म्हणजे एक विकासाच्या दृष्टीनं टाकलेलं एक पहिलं पाऊल आहे. या चित्रपटातल्या साकारलेल्या प्रत्येक व्यक्तिरेखा आपापल्या परीनं प्रत्येक नातं किंवा प्रत्येक युग बदलण्याचा प्रयत्न करणाऱ्या दिसतात. त्यांचे विचार हे समाजाच्या दृष्टीनं प्रगत होत चाललेले दिसतात आणि त्या दृष्टीनं या चित्रपटामध्ये प्रत्येक व्यक्तिरेखेचे आपण काही व्यक्तिमत्व हे प्रकट झालेले. या चित्रपटातील जे मामीचं व्यक्तिमत्व आहे किंवा व्यक्तिचित्र आहे ते देखील असंच एक विकासाच्या दृष्टीनं विचार करणार किंवा पुढं पाऊल टाकणार असं व्यक्तित्व आहे. आणि म्हणूनच कदाचित ह्या चित्रपटाला फिल्मफेअर अवॉर्ड मिळाला. हा केवळ चित्रपटच नाही तर ही एक कादंबरी देखील आहे आणि ती कादंबरी आहे जयंत दळवी यांची. या कादंबरीवरती आधारितच हा चित्रपट आहे आणि या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत KG पोरगावकर. मला या चित्रपटातून आणि आत्ताच्या या रिझल्टमधून एकच सांगायचंय की चूल आणि मूल यातून स्त्री बाहेर पडतीये आणि विकासाच्या दृष्टीनं एक एक पाऊल पुढे टाकते. चला तर मग आपण पण या दृष्टीनं हळूहळू वाटचाल करूया. अशा प्रकारे 21व्या शतकातील महिलांचं स्थान हे सर्व क्षेत्रामध्ये अग्रस्थानी असलेलं आपणाला जाणवेल, त्याचं प्रमाण वाढेल हे इतकंच सांगायचं होतं आजच्या या भागातून. चला तर आजचा हा तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये